देशभरात विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलेलं होतं आणि मुंबईत देखील गेल्या काही दिवसांपासून नीट पेपर फुटी प्रकरणी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा यासाठी मुंबईत देखील विद्यार्थ्यांचं आंदोलन जे आहे ते पेटलं होतं आणि यानंतर पोलिस आणि विद्यार्थ्यांमध्ये अनेक गोष्टी झाल्या आणि त्यानंतर आता जे आंदोलन झालं होतं त्या प्रकरणी पोलिसांनाच आणि राज्य सरकारलाच नोटीस जी आहे ती बजावली गेलेली आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी ॲडव्होकेट सागर देवळे सर जोडले गेले आहेत। सर, स्वागत तुमचं साम टीव्ही मराठीमध्ये। असं पहिल्यांदा घडतं असं वाटतं की आंदोलन झालं आणि पोलिसांनाच आणि राज्य सरकारला नोटीस गेलेली आहे, काय नेमकं प्रकरण? नाही, प्रकरण असं आहे की दिल्लीतल्या जंतर मंतरच्या आंदोलनावरती जे विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला होता त्याच्यावरती अमानुषपणे लाठीचार्ज केला आणि त्याच्या निषेधार्थ मुंबईत काय देशभरात निदर्शनं झाली। मुंबईमध्ये सुद्धा दादर चैत्यभूमी येथे काही विद्यार्थ्यांनी शांततेच्या मार्गाने जमून निदर्शनं करायचं ठरवलं होतं, परंतु त्यांना पोलिसांनी डिटेन केलं आणि त्यांच्यामध्ये 15-16 वर्षाच्या लहान मुलीसुद्धा होत्या। या मुलामुलींना पोलिसांनी रात्री 11-11 वाजेपर्यंत डिटेन करून ठेवलं विविध पोलीस स्टेशनमध्ये। कुठे माटुंगा पोलीस स्टेशन, माहीम पोलीस स्टेशन, दादर, शिवाजी पार्क अशा जवळजवळ शेकडो विद्यार्थी होते आणि या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये 15-16 वर्षाच्या मुलींना रात्री 10-11 वाजेपर्यंत डिटेन केलं। त्यांच्या घरच्यांना कळवलं नाही। ज्युव्हेनल बोर्डात म्हणजे ज्युव्हेनल ॲक्टानं लागू होतं त्याचं सगळं सर्रास उल्लंघन झालं। मुलींना तुम्ही संध्याकाळी 6 नंतर 11-11 वाजेपर्यंत डिटेन करून ठेवलं। त्यांच्या फॅमिलीला कुठल्याही पद्धतीचं कळवलं नाही। एवढं होऊन त्यांना जेव्हा सोडलं रात्री 2 आणि 3 वाजता त्यांना व्हॉट्सअपवरती नोटिसेस पाठवल्या। विचार करा, रात्री 2 आणि 3 वाजता जर या लहान मुलींना 15-16 वर्षाच्या मुलांना जेव्हा नोटीस येते की तुमच्यावरती गुन्हा नोंद झाला आहे, ते कुठल्या प्रेशरमध्ये आले असतील आणि त्याच्यात जर कोणी जीवाचं बरं वाईट केलं असतं तर काय झालं असतं। या सर्व प्रक्रियेमध्ये सुप्रीम कोर्टाच्या अनेक गाईडलाईनचं उल्लंघन झालं। 24 तासाच्या आत त्यांना FIR ही ऑनलाईन अपलोड करायची असते, परंतु काल संध्याकाळपर्यंत ती अपलोड झाली नव्हती। आम्ही नोटीस बजावली, त्याच्यानंतर 9 FIR या अपलोड झालेल्या आहेत। त्याच्यामुळे कायद्याचं बरंचसं उल्लंघन झालेलं आहे। जे कायदे ज्यांनी पाळले पाहिजे त्यांनीच उल्लंघन केलं, त्याच्यामुळे आम्ही त्यांना नोटीस बजावली। म्हणजे हे किती वर्षाखालील मुलांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत, काय माहिती आहे? नाही, गुन्हे तर जवळजवळ आता जी माहिती मिळते ते 13 FIR आहेत। प्रत्येक FIRमध्ये कधी कुठे 40 कुठे 100 मुलांवरती FIR, म्हणजे शेकडो विद्यार्थी आहेत ज्याच्यामध्ये 15-16 वर्षाच्या मुलांना सुद्धा त्यांनी डिटेन केलं होतं। परंतु हे सगळे विद्यार्थी कॉलेजचे विद्यार्थी आहेत ज्यांच्यावरती गुन्हे नोंद झालेले आहेत। नोटीस केव्हा पाठवलं तुम्ही पोलिसांना आणि राज्य? काल दुपारी नोटीस पाठवलेली आहे। काल दुपारी शिवाजी पार्क पोलीस स्टेशनला आम्ही दिलेली आहे, त्याचबरोबर राज्य सरकारला आम्ही नोटीस दिलेली आहे। काय उत्तर अपेक्षित किंवा काय उत्तर आलं का त्यांच्याकडनं? नाही, यांनी आमच्या नोटीसनंतर आता FIRच्या कॉपी अपलोड झालेल्या आहेत, परंतु आता या सगळ्या FIRचे आम्ही सगळा अभ्यास करून माननीय उच्च न्यायालयामध्ये या संदर्भात आवाज उचलणार आहोत। असं काय वाटतं की राज्य सरकार किंवा पोलीस की आम्ही कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या किंवा आमची बाजू किंवा या सगळ्या गोष्टी सेफ करण्यासाठी या गोष्टी केल्या, असं वाटतं हे सरकार उत्तर देईल किंवा पोलीस उत्तर देतील? नाही, माझं म्हणणं एवढंच आहे की हे काही गुन्हेगार नाही आहेत। हे सगळे 15, 16, 17, 18 वर्षाची मुलं आहेत। हे त्यांच्या हक्कासाठी भांडतात आणि आपल्या संविधानाने त्यांना अधिकार दिलेला आहे की शांततेच्या मार्गाने निदर्शनं करणं। आता पोलीस सांगतात की मुंबईमध्ये जमावबंदी लागू आहे, परंतु आपल्या मुंबईमध्ये 365 दिवस जमावबंदी लागू असते, परंतु शांततेने आंदोलन करणं हा आपल्या सर्वांना संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि त्याचं हे सर्रासपणे उल्लंघन आहे। त्याच्यामुळे पोलिसांना आम्हाला जरी नाही दिलं तरी त्यांना कोर्टात उत्तर द्यावंच लागेल। तुम्ही आता पोलिसांना आणि राज्य सरकारला दोघांना कोर्टात खेचणार? 100%। धन्यवाद सामटेशी बातचीत केल्याबद्दल। तर आता बघणं हेच महत्त्वाचं आहे की पोलीस आणि राज्य सरकार यांची कोर्टामध्ये नेमकी काय परीक्षा होते, कारण त्यांना आता कोर्टात खेचण्याचं आव्हान जे आहे ते आता दिलेलं गेलं आहे। कॅमेरामॅन प्रवीणसह मी सुरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई। साम टीव्ही मला बघायला आवडतो, कारण त्यावर दाखवल्या जाणाऱ्या बातम्या रिलेट करतात।